हॅलो एव्हरीवन. तर प्रतीक्षाच रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवत आहे डाळबाटी. तर घरातल्या गव्हाच्या पिठाची डाळबाटी कशी करणार आहे ते मी आज तुम्हाला दाखवते. तर मी इथे 3 चमचे गव्हाचं पीठ घेतले आहे. एकला थोडंसं कमी, 1 चमच्याला थोडंसं कमी रवा घेतलेला आहे. रवा आपण का घ्यायचा, कारण ते बारीक पीठ आहे आपलं गव्हाचं, त्यामुळे त्यात आपण रवा ॲड करणार आहे. त्यानंतर डाळीचं पीठ थोडंसं, ओवा हा हातावर कुस्करून घेतलेला आहे मी, जेणेकरून की डाळबाटीला ओव्याचा वास चांगला येईल. सोडा 1 ते 2 चिमूटभर सोडा घ्यायचा. चवीनुसार मीठ, हळद, 2-3 चमचे तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या सोयीनुसार ॲड करू शकता. आता याला मी मिक्स करून घेणार व्यवस्थित, आणि त्यानंतर थोडे पाणी टाकून त्याला एकदम घट्ट मळून घेणार. जास्त पातळ मळायचं नाही, जेणेकरून की आपली बाटी कडक होऊ शकते. तर येथे माझं कणिक भिजून झालेलं आहे. आता मी त्यात थोडंसं तेल ॲड करून ते परत मळून घेणार आहे. आणि याला आता 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहे. तोपर्यंत आपण इकडे डाळीची तयारी करून घेऊया. तर मी सर्वप्रथम घेतले आहे पॅन. त्यात आता मी ॲड करते तूर डाळ, मूग डाळ अँड मसूर डाळ. या तिन्ही डाळी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायच्या. स्वच्छ धुतल्यानंतर आता आपण यात पाणी ॲड करणार आहे आणि 2-3 पाकळ्या लसूण. तर मी इथे आता डाळ लावून घेतलेली आहे. तोपर्यंत आपण इकडे फोडणीची तयारी करूया. तर मी सर्वप्रथम पातेलं ठेवलं गॅसवर. ते मी काप करून घेतलेलं आहे कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरची पेस्ट. तर सर्वप्रथम तेल टाकले. त्यात आता मोहरी टाकणार. मोहरी चांगली तडतडली की मग आपण कांदा टाकणार. कांदा परतला आहे. आता आपण यात टोमॅटो ॲड करणार. हिरवी मिरची, आलं, लसूण पेस्ट, व्यवस्थित परतली की आपण यात जिरे, हळद, लाल मिरची पावडर, धना पावडर आणि चवीनुसार मीठ. आपली शिजलेली डाळ आपण यात ॲड करणार आहे.
तर आपली ऑलमोस्ट इकडे डाळ तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता आपण इकडे डाळबट्टी शिजवणार आहे. तर डाळबट्टी शिजवण्यासाठी मी एक पॅन घेतला आहे, त्यात पाणी टाकणार. पाण्याला पहिले आधण येऊन द्यायचे आणि मग बट्टीचे आपण गोळे करणार. तर गोळे कसे करते मी व्यवस्थित बघून घ्या. मध्ये ना आपल्याला त्याला एक होल ठेवायचे, जेणेकरून की मध्ये वाफ जाईल, म्हणजे ते व्यवस्थित शिजल्या जाते. असे सगळे गोळे करून घ्यायचे तेल लावून आणि कुकरची एक शिट्टी घ्यायची फक्त. तर इकडे पाण्याला पण आधण आलेलं आहे. आपण आता त्यात हे गोळे ॲड करू. तर चला आता आपण कुकरची एक शिट्टी घेऊया. सो झाली आपली एक शिट्टी. आपण आता याची लगेच वाफ काढून घेऊ. लगेचच वाफ काढायची, जेणेकरून की जास्त गाळा होणार नाही. बघा मस्त छान शिजलं आहे. एक एक काढून घेणार मी, चांगलं व्यवस्थित थंड होऊन देणार आणि मग याचे काप करायला घेणार. थंड झाले की आपण काप करून घेणार. तोपर्यंत मी इकडे गॅसवर तेल ठेवलेले तापायला, लगेचच तळून घेणार. तर मी इकडे बट्टी टाकली. स्टार्टिंगला पहिला कमी गॅसवर आणि मग नंतर फ्लेम जास्त फुल करायची, म्हणजे शेवट, ज्याने की आपली डाळबाटी क्रिस्पी आणि ठिसूर येते एकदम. तर चला आपली रेडी आहे डाळबाटी. कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा. तर झाली आपली, मी आता काढते बाटी. चला तर मग आपली डाळबाटी रेडी आहे. तर या मग जेवायला आणि नक्कीच ट्राय करा. आणि आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर